बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूरच्या दीर्घकाळ प्रलंबित आणि तातडीने मार्गी लावाव्या लागणाऱ्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत शहराच्या विस्कळीत, दूषित आणि अनियमित पाणी पुरवठा, दुहेरी जलवाहिनी, स्मार्ट सिटी प्रकल्प, शहर पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नरोत्थान योजनेतून 80 कोटी रुपये मिळाले, त्या पैशातून नेमक्या काय काय सुधारणा झाल्या, ITI पार्क, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आदी विषयांवर व्यापक चर्चा झाली। बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। दोवोस मधून सोलापूरला एकही रुपयांची गुंतवणूक मिळाली नाही। सोलापूर विमानसेवा अद्यापही सुरू नाही। दुहेरी जलवाहिनी प्रकल्प रखडला। शहरातील 2 उडान पूल अद्याप अपूर्ण। MIDCतील विविध समस्या प्रलंबित। छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल 54 मीटर रस्ता रखडलेला। नवीन DP प्लॅन विषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। जुळे सोलापूर प्राधिकरण अस्तित्वात येणे अत्यावश्यक। शहर परिवहन विभागासाठी नवीन बसेस आणि सुधारणा गरजेची। सोलापुरातील तरुणांमध्ये वाढत चाललेला मावा मटका, मिरवणूक, DJ डॉल्बी आणि लेझरचा विळखा। सोलापुरातील IT उद्योजकांसाठी विशेष तरतुदी आणि IT पार्कची स्थापना। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष सत्र सुरू नाही। सोलापूरच्या विकासासाठी दिलेला हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचा विकास खुंटत चालला आहे। नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मंचच्या वतीने करण्यात आले। या बैठकीस सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, सुहास भोसले, आनंद पाटील, अर्जुन रामगीर, भारत पाटील, नीरज मेहता, माऊली झांबरे, डॉक्टर सुरेश खमितकर, बाळासाहेब मोरे, रेवण आईगोळे, सूर्यकांत पारेकर, योगेश सलगर आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।